प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हडपसर ख्रिश्चन चर्च पुणे व ऑल सेंट चर्च मराठी खडकी पुणेच्या सर्व पास्टर कमिटीज व मंडळीतील सर्व लहान थोरास मंडळीच्या पालक सभेनात्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या विपुल प्रीती सलाम. आज पेंटेकॉस्ट दिनानंतरचा पहिला रविवार आहे, त्रैक्याचा रविवार आहे. स्तोत्र संहिता 33 या स्तोत्राच्या सुरुवातीस व अखेरीस असलेल्या वचनामधून देवामध्ये आनंद करण्याचे आवाहन आहे आणि स्तुतीचा स्वर, गीत आणि स्तुती, उपकार स्मरण स्तुती, वाद्य संगीत आणि जयघोष करा. या सर्वांच्या एकवटण्याने देवाला उचित प्रतिसाद मिळतो. जे त्याच्याशी अंतःकरणे सरळ नीतिमान आहेत आणि जीवनात त्याच्यासमोर सरळपणे चालतात, त्यांच्याकडून हा प्रतिसाद मिळतो. नवे गीत म्हणजे अपूर्व नव्हे, तर देव कोण व कसा आहे त्याची नव्याने जाणीव झालेले स्फुरलेले टवटवीत गीत. खऱ्या स्तुतीला देवाच्या या नव्या जाणीवेची प्रेरणा आवश्यक आहे. स्तुतीसाठी आनंदाचा उत्साह आणि उत्तम संगीतकारांचे कौशल्य यांची आवश्यकता आहेच. सृष्टी निर्मितीमध्ये देव आहे, याकरिता पहिल्या 3 वचनामध्ये स्तुती करण्याचे आवाहन केले आहे. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्यापुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. त्याचप्रमाणे देवाच्या वचनाचे स्वरूप, कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे. देवाचा स्वभाव, त्याला नीती व न्याय ही प्रिय आहे व पृथ्वीविषयी परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. सृष्टी निर्मितीमध्ये देवाचे कार्य, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो, महासागरांचे निधी साठवितो. जो निर्माणकर्ता परमेश्वर आहे त्याला द्यावायचा आदर. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. आणि आता देवाचे सार्वभौमत्व, सर्वांवर प्रभुत्व आणि त्याची योजना, राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो. लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्याही कायम राहतात. परमेश्वर जो निर्माण करता आहे तो अतिशय सहजपणे आपला अधिकार चालवतो. त्याची सत्ता भौतिक सृष्टीवर चालते, तशीच सजीव सृष्टीवरही चालते. तो जलांचा स्वामी आहे, तसा तो राष्ट्रांचा धनी आहे. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो. लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. जले, सागर, समुद्र त्याच्या आज्ञा पाळतात, तर राष्ट्रे त्याच्या हाती आहेत. आमच्या सभोवतालचे जग समजून घेण्याच्या अगोदर आम्ही परमेश्वर जो निर्माण करता त्याला भेटले पाहिजे. त्याचा शब्द सृष्टी निर्मितीचे साधन आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याचे हेतू सरळ आहेत. सृष्टीकर्माचे अनेक पैलू आम्हाला न समजणारे आहेत. भूकंप का होतात, तरी परमेश्वर त्याच्या निर्मितीचे कल्याण विश्वसपणे साधतो. अक्षय प्रीती, वात्सल्य, प्रेमदया, पृथ्वीवर निसर्गक्रम सौंदर्य, विपुल समृद्धी, साठवलेली भांडारे, यामधून त्याचे वात्सल्य प्रगट होते. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागरांचे निधी साठवितो. निर्माणकर्त्याची सत्ता किती सहजपणे आहे ते पुढील वचनावरून पाहू.
स्तोत्रसहिता 93, 3 आणि 4 वचन. हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे. नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे. विपुल जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. तो निर्माण करता आहे. तो सर्व सृष्टीवर सर्व सत्ताधारी आहे. तो सृष्टीच्या सर्व कारभाराचा व्यवस्थापक आहे. तो नियंत्रण ठेवणारा, वर्चस्व गाजविणारा. त्याला अडवणे कोणालाच शक्य नाही. देव आपणच निर्माण केलेल्या सृष्टीमधून एका राष्ट्राला आपले वतन म्हणून निवडून घेतले आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांचे तो नीट निरीक्षण करतो. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरीखितो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. तेव्हा सुरक्षिततेसाठी जगाने केलेल्या सर्व तरतुदी किती निरुपयोगी आहेत ते लक्षात तो आणून देतो. कोणीही राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावतो असे नाही. वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय. त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येत नाही. राजा, बल, सैन्य, शौर्य, महाबळ, साधन सामुग्री, घोडा यापैकी कोणाकडूनही बचाव होत नाही. पण राजदरबाराचा दिमाग, सैन्य दल, युद्धाची शस्त्र सामुग्री यांच्याशी तुलना करता तो त्याचे स्वतःचे आहेत त्यांना किती सहजपणे संरक्षण पुरवतो. पहा, जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करीतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्याच्यावर त्याची नजर असते. मरण, दुष्काळ, धोक्यापासून सुरक्षित राहण्यास त्याची नजर व त्याची पुरेशी प्रीती अतिश्रेष्ठ आहे. देवाच्या लोकांच्या साक्षीमध्ये पुढील 3 गोष्टी आहेत. 1. सततची आशा, निश्चित अपेक्षा. 2. विश्वासाचा आनंद. 3. प्रार्थनेवर अवलंबून राहणे. सततची आशा, निश्चित अपेक्षा. सार्वकालिक आशा तसेच प्रत्येक प्रसंगात तोच आमचे सहाय्य व ढाल तोच आहे. विश्वासाचा आनंद. विश्वास धरल्याने अंतःकरण आनंदित व प्रफुल्लित असते कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. प्रार्थनेवर अवलंबून राहणे. आम्हावर तुझी कृपादृष्टी असो अशी प्रार्थना केल्याने आमच्या सर्व गरजा एकाच विनंतीने सादर होतात. आज त्रैक्याचा रविवार आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा हे तीनही एक देव आहेत. ते एकच आहेत याची साक्ष पुन्हा पुन्हा पटवून दिले आहे. अनुवादाचा 6 अध्याय 4 आणि 5 वचन. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. यशायाचा 44 अध्याय 6 वचन. इस्रायलचा राजा परमेश्वर त्याचा उद्धार करता सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याचा उद्धार करता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आदी आहे, मी अंत आहे, मज वेगळा देव नाहीच. यशाया 44:8. भयभीत होऊ नका, थरथर कापू नका. मी मागेच तुला हे ऐकविले व कळविले की नाही. तुम्ही माझे साक्षी आहात. मज वेगळा कोणी देव आहे काय? मज वेगळा कोणी दुर्ग नाही, मला कोणी ठाऊक नाही. येशू ख्रिस्त म्हणतो योहान 15 अध्याय 26 वचनामध्ये, परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. योहानचा 16 अध्याय 7 वचन. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. योहानचा 16 अध्याय 10 वचन. यामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. यावरून नीतिमत्वाविषयी. योहानचा 16 अध्याय 13 ते 15 वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. तो माझे गौरव करील,
कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविले. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविले. त्रैकत्वाच्या सहाय्यानेच आपणाला परमेश्वराची तारणाची योजना समजते. देवाने पुत्र दिला. योहानचा 3 अध्याय 16 वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि आता पुत्राने स्वतःला दिले. गलातीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाचे योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. सार्वकालिक आत्म्याचे योगे त्याने स्वतःच अर्पण केले. बिलीलोकास पत्र याचा 9 अध्याय 14 वचन. तर सार्वकालिक आत्म्याचे योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सत्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील. आणि ख्रिस्ताने प्रेषितांवर सोपविलेल्या महान कामगिरीच्या वेळी तो स्पष्टच म्हणतो. मत्तईचा 28 अध्याय 18 ते 20 वचने. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. खरोखर प्रेषितांवर महान कामगिरी सोपवताना येशू ख्रिस्त पिता, पुत्र व पवित्र आत्मा याबाबत स्पष्टच बोलतो व युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे हे अभिवचन पण देतो. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ देवापा, तुझे दैवी स्वरूप कितीतरी अद्भुत आहे. हे तुझ्या अनादिअनंत पुत्राच्या मानव जन्माद्वारे आणि श्रद्धावंतांना दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे तू व्यक्त केला आहेस. तू त्रैक्य देव आहेस हा विश्वास आम्ही दृढ धरावा आणि तुझ्या सनातन गौरवाचे दर्शन आम्हाला घडावे असे तू कृपेने कर. तसेच बापा, आम्ही प्रार्थना करतो, तू अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहेस. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात यावी असे तू कर. तसेच सर्व डॉक्टर, परिचारिका, स्टाफ, पोलीस दल यांना तू सहाय्य कर अशा मी तू जवळ विनंती करतो. त्याचप्रमाणे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकांना तू सहाय्य कर व आशीर्वादित कर. हे प्रभू, तू आमची प्रार्थना ऐक व आमचा धावा तुला पोहोचव. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. आमेन. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाबरोबर आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन.